आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। दापोली एसटी डेपोच्या अनागोंदी कारभाराचा छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्याकडून जाहीर निषेध। दापोली येथील एसटी डेपोमधून दुपारी 12 वाजता सुटणाऱ्या दापोली, बोरिवली, मुंबई बसमध्ये रिझर्वेशन व्यवस्थेतील गंभीर त्रुटींमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे। संबंधित बसच्या वाहकांकडे उपलब्ध असलेल्या मेमोमध्ये सीट क्रमांक 1 ते 22 पर्यंतच आरक्षण असल्याचे नमूद करण्यात आले होते। त्यानुसार उर्वरित जागांवर इतर प्रवाशांना तिकीट देऊन बसविण्यात आले। मात्र काही वेळानंतर सीट क्रमांक 22 नंतरच्या जागांचेही आरक्षण केलेले प्रवासी बसमध्ये दाखल झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला। आरक्षण असलेल्या प्रवाशांना त्यांच्या जागा मिळेना, तर तिकीट काढून बसलेल्या प्रवाशांनाही अनावश्यक त्रास सहन करावा लागला। वाहकांकडे संपूर्ण आरक्षण यादी उपलब्ध नसणे ही प्रशासनाची गंभीर चूक असून यामुळे प्रवाशांमध्ये वाद निर्माण झाला आणि एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली। छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्य या घटनेचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करते। प्रवाशांनी वेळेवर पैसे भरून आरक्षण केले असतानाही त्यांना अशा प्रकारचा त्रास होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे। एसटी महामंडळाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आरक्षण प्रणाली अधिक सक्षम व पारदर्शक करावी। प्रवाशांची सुरक्षितता, सुविधा आणि विश्वास अबाधित ठेवणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे। अन्यथा अशा प्रकारच्या निष्काळजीपणाविरोधात छत्रपती संघटना महाराष्ट्र राज्याकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची संबंधित प्रशासनाने नोंद घ्यावी। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे। काय न्यूज बनवत आहे का? दापोली डेपोचा अनागोंदी कारभार। दापोली बस डेपोमधून सुटणारी इलेक्ट्रिक गाडी दापोली बोरिवली या गाडीतला सीट नंबर 22 पर्यंत प्रवासीचं रिझर्वेशन होतं आणि त्याच गाडीमध्ये कंडक्टर या 22 नंबरच्या पुढे सर्व सीटा खाली आहेत म्हणून आम्हाला इतर प्रवासी भरले, परंतु त्या सर्व सीटावरती आता रिझर्वेशन आहे